राज्यात महिला अत्याचारांचे प्रमाण वाढले आहे। अनोळखीच नव्हे तर ओळखीतील आणि नात्यातील पुरुषांकडूनही महिलांचे शोषण केले जात आहे। नागपूरमधून अशी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। घरमालकाच्या मुलाने भाडेकरूच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली आहे। घरात भाड्याने राहणाऱ्या दाम्पत्याच्या 14 वर्षीय मुलीवर घरमालकाच्या मुलाने बलात्कार केला। भाडेकरूच्या तक्रारीवरून सक्करदरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे। प्रतीक असोले वय वर्ष 20 असे आरोपीचे नाव असून त्याला अटक करण्यात आली आहे। पीडिता 14 वर्षांची असून ती 8वीच्या वर्गात शिकत होती। ती तिचे सावत्र वडील आणि आईसोबत राहते। आई वडील दोघेही वेगवेगळ्या हॉटेलमध्ये काम करतात, त्यामुळे मुलगी घरी एकटीच राहते। याचाच गैरफायदा घेत घरमालकाच्या मुलाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केले। याबाबत अधिक माहिती अशी की गोड बोलून आरोपी वारंवार तिच्यावर आपली मैत्रीण होण्यासाठी दबाव टाकत होता। तो तिला मोबाईलमधील अश्लील छायाचित्रे दाखवण्याचा प्रयत्न करत होता। आई वडील घरी नसताना तो अनेकदा घरी येऊन तिच्याशी अश्लील बोलत असे। शुक्रवारी सकाळी मुलीचे आई वडील कामावर गेले होते। प्रतीकने मुलगी घरी एकटी असल्याचे पाहून तिला शारीरिक संबंध ठेवण्यास सांगितले। तिने नकार दिल्यावर त्याने तिचा गळा आवळून तिच्यावर बलात्कार केला। आईला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली। संध्याकाळी घडलेला प्रकार तिने आईला सांगितला, मात्र घरमालक आपल्याला घराबाहेर काढणार या भीतीने आईने लगेच तक्रार केली नाही। दुसऱ्या दिवशी मुलगी शाळेत गेल्यावर तिने शिक्षकांना आपला त्रास कथन केला। शिक्षकाने आधी वडिलांना शाळेत बोलून माहिती दिली आणि त्यांनी मुलीसह पत्नीला सक्करदरा पोलीस ठाण्यात पाठवून तक्रार दाखल केली। पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी प्रतीकला अटक केली। पोलिसांनी चौकशी केल्यास आरोपीने बलात्कार केल्याची कबुली दिली। सातारा लातूर राष्ट्रीय महामार्गावर गोळेवाडी फाट्याजवळ रविवारी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास दुचाकीला पाठीमागून भरधाव येणाऱ्या दुचाकीने जोरदार धडक दिली। त्यात दुचाकीवर पाठीमागे बसलेली व्यक्ती महामार्गावर खाली पडली। त्यानंतर पाठीमागून आलेल्या तिसऱ्याच दुचाकीचे चाक त्यांच्या डोक्यावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अभय रामचंद्र मेनकुदळे वय वर्ष 53 राहणार शिखर शिंगणापूर तालुका मान असे मृत व्यक्तीचे नाव आहे। ते माजी सरपंच आहेत। सोपान शामराव राऊत हे जखमी झाले आहेत। सेवानिवृत्त पोलीस हवालदार सोपान शामराव राऊत व अभय रामचंद्र मेनकुदळे हे दोघे दुचाकीवरून शिखर शिंगणापूरहून साताऱ्याकडे काही कामानिमित्त निघाले होते। दुपारच्या सुमारास ते गोळेवाडी फाट्याजवळ आले होते। त्यांच्या दुचाकीचा वेग अत्यंत कमी होता। त्याच दरम्यान पाठीमागून भरधाव आलेल्या दुचाकीने त्यांच्या दुचाकीला धडक दिली। या धडकेने दोघे जण खाली पडले। यावेळी धडक देणारी दुचाकी निघून गेली। मात्र पाठीमागून आलेल्या तिसऱ्याच दुचाकीचे पुढचे चाक डोक्यावरून गेल्याने अभय मेनकुदळे हे जागीच ठार झाले, तर सोपान राऊत हे जखमी झाले। अपघातानंतर प्रत्यक्ष घटनास्थळावरील वाहनधारकांनी तात्काळ पोलिसांना माहिती देऊन रुग्णवाहिका बोलवून घेतली। उपनिरीक्षक गणेश माने हे कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले। त्यानंतर अभय मेनकुदळे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आला। रात्री उशिरा त्यांचा मृतदेह अंत्यविधीसाठी शिखर शिंगणापूर येथे नेण्यात आला। या प्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद केली आहे। दोन्ही दुचाकी चालक श्रीकृष्ण बंडू सोनटक्के राहणार भूम जिल्हा धाराशिव आणि अभिषेक वसंत भडकवाड राहणार सुरडी तालुका बार्शी जिल्हा सोलापूर यांना पोलिसांनी अटक केली आहे। उपनिरीक्षक गणेश माने या प्रकरणी तपास करत आहेत। मृत अभय मेनकुदळे यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक विवाहित मुलगी, नातवंडे, आई आणि वडील असा परिवार आहे। त्यांच्या अपघाती निधनाने शिखर शिंगणापूरसह कोरेगाव परिसरात शोक व्यक्त केला जात आहे। अभय मेनकुदळे हे मान तालुक्यातील सामाजिक व राजकीय क्षेत्रात अनेक वर्ष कार्यरत होते। माजी आमदार प्रभाकर गाडगे आणि शिवसेना सातारा जिल्हा संपर्क प्रमुख शेखर गोरे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जात। काही काळ त्यांनी प्रभाकर गाडगे यांचे सहाय्यक म्हणून त्यांनी काम पाहिले होते। 2014 ते 2019 या काळात त्यांनी 5 वर्षे सरपंच पद भूषवले। कोरेगाव येथील प्रसिद्ध किराणा व्यापारी स्वर्गीय अशोक आत्माराव उंबरदंड यांचे ते जावई आणि राजेंद्र तसेच संजय उंबरदंड यांचे मेव्हणे होते। त्यांचे शालेय शिक्षण कोरेगावातच झाले असून उत्कृष्ट व्हॉलीबॉलपटू म्हणून त्यांची विशेष ओळख होती।